नाश करने वाला जो कोई चिदानंद परमात्मा है उसको कृपा करके हे श्री गुरु आप कहिए. तिथे का सांगतात की या चार गतीच्या दुःखापासून निवारण करण्यासाठी जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं स्वरूप कसं आहे हे तुम्ही कायरा कृपा करून सांगा. आता परमात्मा शब्दातून दोन अर्थ घ्यायचे. एक अनंत सिद्ध पर्यायाला प्राप्त झाले ते एक परमात्मा आहेत. ते कोण आहेत? कार्य परमात्मा आणि कारण परमात्मा. त्यांचा कार्य परमात्माही शुद्ध आहे आणि कारण परमात्माही शुद्ध आहे. जे जसं द्रव्याचा स्वभाव शुद्ध आहे, गुणांचा स्वभाव जसा शुद्ध आहे, तशाच प्रकारे पर्यायामध्ये तशी शुद्धी प्राप्त झाली. त्यांना म्हणायचं कारण परमात्मा आणि कार्य परमात्मा दोन्हीही कशाही शुद्ध आहेत. मग तो कोणता नाही झाला? कारण परमात्मा कार्य परमात्मा हे दोन्हीही शुद्ध आहे. हा नाही कोणता सांगितला मंगल 7 नंबर चार्टमध्ये? ड आहे ना, ड पूर्ण शुद्ध पर्याय. आर्यंतने सिद्ध अवस्था जी आहे ती काय आहे? पूर्ण शुद्ध पर्याय आहे. पूर्ण शुद्ध पर्याय जो ड आहे तिकडून जर पाहिलं तर ते कार्य परमात्मा आणि कारण परमात्मा शुद्ध आहेत. आणि तो कुठे येणार? मूळ रूपाने कसं बघायचं? आता चार्ट बघताना मूळ ब नाही बघायचं, मधला मुख्य. मुख्य कुठे येतो? ब नाही. त्या ब नयाचे वचन झाले. वचनाचे दोन भेद झाले. एक क प्रमाण वाक्य आणि एक ख नाही वाक्य, दोन. त्या क प्रमाण वाक्याचे दोन भेद झाले. ग अभेद वृत्ती आणि घ अभेद उपचार. आता परत त्यामध्ये जो घ अभेद उपचार आहे त्या घ अभेद उपचाराचे दोन भेद झाले. ज अशुद्ध निश्चयने आणि झ असद्भूत व्यवहार नाही. मग आता त्या अशुद्ध निश्चयण्याचे अनेक भेद आहेत. मग त्या अशुद्ध निश्चयण्याच्या अनेक भेदामध्ये जो ड आहे त्याची या ठिकाणी कार्य घेतो तेव्हा येथे त्यांची चर्चा करायची. ग आपल्यासाठी आहे, त्यांच्यासाठी नाही. कार्य आर्यंत सिद्ध अवस्था घेतली की नाही? मग ते कार्य आहेत म्हणून ते आपल्यापासून भिन्न आहेत. ड आपल्यासाठी लावायचा. त्याच्या खाली काय दिलं महाराजांनी? नाही, खाली काय दिलं? काय दिलेलं आहे? प्रदीप एक चार्ट राहू द्या, जवळ ठेवा. पुस्तक नाहीत काय? पुस्तक आहेत की इथं? संपले सगळे पुस्तक? ठीक आहे, चार्ट तर. मग तिथे काय लिहिलं त्या ठिकाणी? नैगमादी 7 नय. आता नैगमादी 7 नयामध्ये काय केलं? मग इथे आपल्याला ड आपल्यासाठी लावायचा. तर भावी नैगम नयाने काय केलंय? भावी नैगम नयाने माझा आत्मा कार्य परमात्मा अवस्थेला प्राप्त होईल. मग भावी नैगमन्याच्या अपेक्षेने हे आत्ताला. जसं भविष्यातल्या त्रिकाल चोवीसीची पूजा करतो की नाही? श्रेणिक राजाची पूजा करतो की नाही? आता करतो. आता तो कुठं आहे? नरकात. तरी येतं त्यांची पूजा करतो. भावी नैगम नाही म्हणजे भविष्य काळामध्ये होणार आहे. आणि त्या भविष्य काळामध्ये होणाऱ्या तीर्थंकराला आत्ता तीर्थंकर म्हणून स्थापना केली. मग तो भावी नैगम नाही. मग तसंही ते ड आपल्यासाठी लावायचं. तर मी भावी नैगम्याने जेव्हा मनुष्य कुळामध्ये येईल, जन्म होईल, जैन कुळामध्ये मनुष्य होईल आणि मुनी दीक्षा धारण करून
शपक श्रेणीवरती आरूढ झाल्यानंतर 13व्या गुणस्थानाला जेव्हा प्राप्त होऊ तेव्हा त्या अपेक्षेने तो भावी नैगम्य अरेंताच्या अपेक्षेने लावायचा. आणि पुढे काय दिलं तिथे? कार्यसमयसार अरंत सिद्ध दिले की नाही. मग अरेंतासाठी 13व्या गुणस्थानापर्यंत लावा आणि सिद्ध घेतो तेव्हा तिथे काय करायचं? गुणस्थानाच्या अतीत जे अरंत अवस्थेमध्ये जेवढं अरंत अवस्था प्राप्त झाली आणि बुद्धिमान आयु जेवढी अनेक शिल्लक आहे तेवढ्या काळापर्यंत अरंत अवस्थेमध्ये राहणार. नंतर शेवटच्या 2 अंतर्मुहूर्तामध्ये 14वं गुणस्थान येणार. आणि त्याच्या अगोदर अंतर्दूत मुहूर्तापूर्वी 3रं आणि 4थं शुक्ल ध्यान शेवटच्या 2 अंतर्मुहूर्तात होतं. आणि तिथून जीव काय करतो? 8 कर्माचा नाश करून सिद्ध बनतो. मग ती पुढची भावी नैगम्याने ती सिद्ध अवस्था ती मग आपल्यासाठी लावायचं तर भावी नैगम्य लावा. आता महावीरासाठी एवंभूत नाही, भावी नैगम्य, भूत नाही, 3 लावा महावीरासाठी. आत्ता आपण महावीरांना म्हटलं महावीर संसारी आहेत. काय म्हटलं? महावीर संसारी आहेत, भूत नैगम्य. एवंभूत नाही, आत्ता महावीर सिद्ध आहेत. आणि भावी नैगम्याने काय राहणार? भावी नैगम्य सिद्धच राहणार. आता मग वर्ध महावीराला संसारी म्हटलो, सिद्ध म्हटलं, त्याचं भूत भावी नाही 3 लावले की नाही. मग तसं आपल्यासाठी सुद्धा अशा 3 प्रकारे नाही लावा. फक्त पहिले काय केलं? हे नैगमाची पहिले सामान्य रूपाने, हे स्थूल रूपाने पहिल्यांदा लवकर आपल्याला परिचित येत नाही. मग याचे एकेकाचे जर 7 भेद करून सांगितले, किती? एकेका कॉलमचे 7 भेद केले तर आज आपल्याला तेवढा योग्यता नाही. मी सांगावं तर एकाला सांगू शकतो 7 नाही प्रत्येकाचे, पण आपल्याला ती काय आहे आणि तेवढी ग्रहण करण्याची तात्काळ शक्तीनं थोडं झालं तर पुढं आपण त्याला काय रे एक वेळेला नैगमादी 7 नाही या 3मध्ये आपण घटून दाखवू, जरा थोडं परिचित होते नाही. पण मग इथे हे काय मग अरेंतने सिद्ध काय झाले? कोणत्या नयाचा विषय झाला? मुख्य नय ज आहे. ज कोणत्या नयामध्ये आला नाही का? तुमच्यावरची चार्ट घ्या, इथं आहे. मग अशुद्ध निश्चय नयामध्ये आले. कुठे आले? अरेंतणे सिद्ध अशुद्ध निश्चयनय आहे. मग आपल्याला काय वाटतं? अरेंत सिद्धाला अशुद्ध निश्चयनय का म्हणायचं? ते तर पूर्ण शुद्ध आहे, मग त्याला अशुद्ध का म्हणायचं? काय बरोबर आहे का नाही? आपण तर वरती त्याचं ज काय घेतलं, कुणाचा भेद झाला? ज अशुद्ध निश्चय नाही. ज अशुद्ध निश्चयण्यामध्ये पूर्ण शुद्ध नाही आहे. अशुद्ध निश्चयण्यामध्ये एकदेश शुद्ध निश्चय नाही आहे. अशुद्ध निश्चयण्यामध्ये अशुद्ध निश्चय नाही आहे. अशुद्ध निश्चयण्यामध्ये जर तुम्ही य पाहिलं तर अशुद्ध द्रव्यार्थिक नाही आहे. किती आहेत? एक अशुद्ध निश्चयण्याचे एवढे सगळे भेद आहेत. जे अशुद्ध निश्चयण्यामध्ये पूर्ण शुद्ध नाही, अशुद्ध निश्चयण्यामध्ये एकदेश शुद्ध निश्चय नाही, अशुद्ध निश्चयण्यामध्ये अशुद्ध निश्चय नाही, अशुद्ध निश्चयण्यामध्ये अशुद्ध द्रव्यार्थिक नाही. हे सगळे नाही तत्वासूत्राचे सूत्र असो, गाथा असो, हे सगळ्या ठिकाणी आहे. मग कोण म्हणेल हे अशुद्ध निश्चय नाही सांगितलं? कोणत्या ग्रंथात सांगितलं आहे? कोण सांगितलं आहे? का तुम्ही सांगायचं म्हणे मान्य करायचं का? मग हे अशुद्ध निश्चय नाही आहे. ब्रह्मदेव सूरीने गाथेत सांगितलं की हे अशुद्ध निश्चयण्याचा विषय आहे.
गाथा नंबर 13 आहे द्रव्य संग्रहामध्ये. गाथा नंबर 13 आहे. काय लिहिलं? मग गण ठाण गुण ठाणे ही चौदसई हवंतित असुद्धणया विन्नेया संसारी सव्वे शुद्धाहु शुद्धणया. सर्व संसारी जीव कळले? सर्व संसारी जीव कुठून कुठेपर्यंत संसारी जीव आहेत? कितव्या गुणस्थानापासून कितव्या गुणस्थानापर्यंत संसारी आहेत? पहिल्या गुणस्थानापासून 14व्या गुणस्थानापर्यंत सगळे जीव संसारी आहेत. संसारी जीव कोणाला म्हटलं? 1 ते 14 गुणस्थाने संसारी झाले. मग आता संसारी जीवाचं लक्षण काय करणार आणि मुक्त जीवाचं लक्षण काय करणार? जे 8 कर्माने रहित आहेत ते मुक्त, आणि जे 8 कर्माने सहित आहेत, 4 कर्माने सहित आहेत ते संसारी. मग आर्यंत संसारी आहेत का नाही? आहेत. का? 4 आघाती कर्माची सत्ता आहे म्हणून संसारी आहेत. जी 14व्या गुणस्थानापर्यंत तुमच्यापाशी 4 आघाती कर्माची सत्ता आहे आणि 4 घाती कर्माची सत्ता नाही. मग घाती कर्माच्या सत्तेच्या अभावाच्या अपेक्षेने तुम्ही मुक्त आहात. कुठे? 4 घाती कर्माचा अभावाच्या अपेक्षेने तुम्ही मुक्त आहात, पण 4 आघाती कर्माच्या सद्भावाने तुम्ही संसारी आहात. बरोबर? म्हणून आर्यंताला काय म्हणतात? नो संसारी. कसं म्हणलं? नो संसारी. नो म्हणजे किंचित. ज्यांचा संसार राहिलेला त्यांना नो संसारी म्हटलं. कोणचा? अशुद्ध. आर्यंताला ड मध्येच घ्यायचं, ते सांगतं त्याच्या दोन्ही पद्धतीने. म्हणून मग तिथे काय सांगितलं? सर्व संसारी जीव. मग तिथे 14व्या गुणस्थानापर्यंत सगळे जीव संसारी आहेत. तिथे गातात काय सांगितलं? सर्व संसारी जीव अशुद्ध नैसे. का सांगितलं? अशुद्ध नैसे मार्गणा स्थान गुणस्थान की अपेक्षा से 14 प्रकार के है. म्हणजे याचा अर्थ काय झाला? हे अशुद्ध निश्चय नाही झाला एक सामान्य. मग त्या अशुद्ध निश्चयनाचे 42 भेद होतात. किती भेद होतात? 14 गुणस्थान, 14 मार्गणा, 14 जी समास. किती झाले? 10 त्रिक 30 आणि 4 त्रिक 12, 42 सामान्य रूपाने. मग त्यामध्ये मार्गणामध्ये पहिली मार्गणा कोणची? 14 मार्गणामध्ये पहिली मार्गणा गती मार्गणा. त्या गती मार्गण्याचे भेद किती? 4. मग त्यामध्ये मनुष्याचे भेद किती? आर्यमलेंच्या सन्मूर्छन गर्भज जोडे जेवढे तेवढे सगळे भेद प्रभेद करा. मनुष्याचे, देवाचे भवनवासीपासून सर्वार्थ सिद्धीपर्यंत 2 असते. तिरेंच्याचे स्वयंभ्रमण समुद्रापर्यंत तिरेंच्याचे भेद. नारकीचे पहिल्या नरकापासून 7व्या नरकापर्यंत. याच्या प्रत्येकाचे भेद प्रभेद गेलं तर किती झाले? एक मार्गणेमधील एक मार्गणेमध्ये एक फक्त गतीच्या मार्गणे जर भेद केलं तर वेगळं झालं. मग आता या गतीमध्ये काय करायचं? क्रॉस रिडिंग करायचं. काय करायचं? क्रॉस रिडिंग. 14 गुण मार्गणा, 14 गुणस्थान, 14 जीव समास लिहायचं. तर मार्गणेमध्ये पहिली गती मार्गणा घ्यायची. त्या गती मार्गणेमध्ये गुणस्थान किती बसतात आणि जीव समास किती बसतात. परत त्या जीव समास घ्या. जीव समासला एकेंद्री घ्या. मग त्याला गुणस्थानाने मार्गणेमध्ये गाडा. ते एकेकाला क्रॉस रिडिंग करायचं आहे. एवढ्या प्रकारचे भेद प्रभेद होतात.
हे गणित थोडंच आहे फक्त मारण, पण याची प्रत्येकाची क्रॉस रिडिंग केलं तर नाही. मला वाटतं एक धवलाच्या वेळेला का कोणतं तर शिकवताना संध्याकाळी धवला आपण घेत होतो दुसऱ्या भागामध्ये, तेव्हा एक सगळं क्रॉस रिडिंग शिकवलं होतं. जी एकेका मार्गणीमध्ये एकेका मार्गणीतली गुणस्थानिक जीव समासामध्ये कुठे कुठे कोणचे बसतात, कुठे कोणचे बसत नाही, हे सगळे विषय असतात त्याचे. म्हणून इथे अशुद्ध नाही सांगितलं. मग अशुद्ध निश्चयण्याची व्याख्या काय करते तुम्हाला? अशुद्ध निश्चयण्याचं लक्षण काय सांगितलं होतं? अशुद्ध निश्चय नाही याची व्याख्या काय सांगितली होती? अशुद्धचा अर्थ इथे रागद्वेष घ्यायचा नाही. द्रव्य गुण, द्रव्य पर्याय, गुण पर्याय, द्रव्य पर्याय भेद करणं याचं नाव अशुद्ध. द्रव्य गुण, गुण पर्याय, द्रव्य पर्याय गुण पर्याय द्रव्य, ते तिन्हीचे दोन दोन भेद करा. द्रव्य गुण, गुण पर्याय, पर्याय गुण पर्याय द्रव्य, अशा प्रकारे एका द्रव्यामध्ये भेद करणे याचं नाव अशुद्ध. ते रागादी परिणामाला अशुद्ध म्हणायचं नाही. अशुद्ध निश्चय संपूर्ण द्रव्याला कथन करणे किंवा संपूर्ण द्रव्याला जाणणे म्हणून निश्चय. संपूर्ण द्रव्याला कथन करणे, संपूर्ण द्रव्याला जाणणे म्हणून निश्चय. आणि कथन करण्याचा, जाणण्याचा अभिप्राय म्हणून नाही. द्रव्यगुण पर्यायाचा भेद करणे म्हणून अशुद्ध. संपूर्ण द्रव्याला जाणणे किंवा कथन करणे म्हणून निश्चय. आणि जाणण्याचा आणि कथन करण्याचा अभिप्राय म्हणून नय. मग ही का झाली? अशुद्ध निश्चयण्याचं हे लक्षण किंवा स्वरूप आहे. मग त्या अशुद्ध निश्चयण्यामध्ये सगळे भेद आले. मग तेव्हा आता इथे कसं करतं? सूक्ष्म दृष्टी पहिले तयार करायची. काय करायची? सूक्ष्म दृष्टी तयार झाली, स्थूल दृष्टी आपोआप तयार होते. कुठे शिकायचं? आता मला पहिले न वचन घेतले, त्या वचनाचे दोन भेद करा. त्या दोन भेदामध्ये इथले क प्रमाण वाक्यामध्ये येणार, कर प्रमाण वाक्यामध्ये घ मध्ये येणार, घ मधला ज मध्ये येणार आणि ज मधला ड येणार. इकडून येतं म्हणजे मूळ तिथून या इकडं, तर का होऊन जातं? म्हणजे हे एक आता कार्य परमात्मा कारण परमात्मा घेतो, तेव्हा अशा पद्धतीने इकडून तिकडे जा की तिकडून खाली या. म्हणजे मग इथे दत्र राहिलं, मग इथे पर्याया काढून द्रव्याला दाखवायचं आहे. काय करायचं तुम्ही? पर्यायाकडून द्रव्याला दाखवायचा. पूर्ण शुद्ध पर्याय असो, एकदेश शुद्ध पर्याय असो किंवा अशुद्ध पर्याय असो, याच्याकडून द्रव्य दाखवलं म्हणून तो अशुद्ध निश्चय नाही. मग कार्य अर्हंत सिद्ध घेतलं म्हणून त्यांना इथे ड मध्ये घ्यायचं. एक तर ड, ठ आणि ट मध्ये भेद काय आहे? मग इथे पण सिद्ध घेतलं ड मध्ये आणि ठ मध्ये पण सिद्ध घेतलंय. मग दोन्हीमध्ये फरक काय आहे? आता प्रश्न आला पाहिजे. इथे दुसरं काय? इथे आर्यंत सिद्ध घेतलं, सिद्ध इथं पण घेतलेलं आहे आणि इथे 4 ते 14 गुणस्थान पण घेतले आणि 4 ते 12 गुणस्थान पण घेतले. मग इथे पण आर्यंत सिद्ध आले ड मध्ये आणि ठ मध्ये पण आर्यंत सिद्ध परत आलेत. मग दोन्हीमध्ये फरक काय आहे? मग वेगळं सांगायचे काय करत आहे? आता आर्यंत सिद्ध हे आता एक अपेक्षेने पूर्ण आहेत का अपूर्ण आहेत?
मग अपेक्षेने कसं झालं, पहिला जो ड कॉलम आहे तो ज्ञानाच्या मुख्यतेने घेतलेला आहे. ड कॉलम आहे तो ज्ञानाच्या मुख्यतेने घेतलेला आहे. ठ आहे तो चारित्र्याच्या मुख्यतेने घेतलेला आहे. ठ चारित्र्याच्या मुख्यतेने घेतलेला आहे आणि ट सुद्धा चारित्र्याच्या मुख्यतेने घेतलेला आहे. मग असं का ठ आणि टला चारित्र्याच्या मुख्यतेने का, आता प्रश्न येईल. मग काय गुणस्थानं जी आहेत, गुणस्थानाची व्याख्या मुकुन कुठून केली. गुणस्थान कोणाला म्हटलं? गुणस्थानाचं लक्षण मोह आणि योग याच्या तरतमतेने, मोह आणि योग याच्या तरतमतेने होणारे जीवाचे जे परिणाम आहेत, मोह आणि योग याच्या तरतमतेने जीवाचे होणारे जे परिणाम आहेत त्याला गुणस्थान म्हणतात. मग आता इथे कुणाच्या मुख्यतेने आहे? मोह म्हणजे चारित्र्याच्या मुख्यतेने आहे. ठ आणि ट चारित्र्याच्या मुख्यतेने आहे आणि केवली कार्यसमयसार हे ज्ञानाच्या मुख्यतेने आहे. या दोन्हीमध्ये बरं. मग ठ आणि ट मध्ये काय, एक ठिकाणी पूर्ण शुद्ध आहे आणि एक दिवस एक ठिकाणी अल्पशुद्धी आहे, पण त्यापेक्षाने भेद केला. आणि 14व्या गुणस्थानापर्यंत एकदेश शुद्ध नाही म्हटला. का सांगितलं? 14व्या गुणस्थानामध्ये एकदेश शुद्ध नाही सांगितला. का बरं सांगितलं? प्रदीप 14व्या गुणस्थानामध्ये 13व्या गुणस्थानामध्ये एकदेश शुद्ध सांगितलं आणि 4 ते 12ला पण एकदेश शुद्ध सांगितलं आणि 4 ते 14 पण एकदेश शुद्ध घेतलं. असं का? 4 ते 12पर्यंत एकदेश शुद्ध आम्हाला मान्य आहे, पण 13-14ला तुम्ही एकदेश शुद्ध घेता तर काय सांगितलं? 12पर्यंत छद्मस्त आहे म्हणून तिथे एकदेश शुद्धी मान्य आहे, पण 13 आणि 14 गुणस्थानवरती जीवाला त्यांनाही एकदेश का घेतं? तर आचार्य सांगतात 14व्या गुणस्थानाच्या अंतसमयाला चारित्र्याची पूर्णता होते. केव्हा होते? 14व्या गुणस्थानाच्या अंतसमयाला चारित्र्याची पूर्णता होते, तोपर्यंत एकदेशच आहे. 14व्या गुणस्थानाच्या शेवटीच्या समयाला चारित्र्याची पूर्णता होते, तेव्हा जीवाला मोक्ष होतो. पण जोपर्यंत मोक्ष होत नाही तोपर्यंत त्या अपेक्षेने एकदेश शुद्धी म्हणायचे. हां, पहिले 4 ते 12 कुठे घेतले? 12वं क्षीण मोह गुणस्थान, तिथेपर्यंत एकदेश शुद्धी म्हणजे सर्वज्ञता नाही. पण 14 आणि 13 काय घ्यायचं? आणि चारित्र्याची अपूर्णता आहे. कुठून झाली? ज्ञान पूर्ण झालेलं आहे, केवळ ज्ञान. श्रद्धा क्षायिक आहे आणि 25 कशा गेलेत का नाही? वीतराग झाले, तेव्हा 25 कशा गेले की नाही मंगल? मग त्याला वीतराग म्हणा, चारित्र पूर्ण म्हणा, तरी चारित्र पूर्ण म्हणत नाही. एक अपेक्षेने चारित्र पूर्ण आहे आणि एक अपेक्षेने चारित्र पूर्ण नाही. 25 कशा गेले म्हणून वीतराग म्हणजे चारित्र पूर्ण आहे. पण आणि 13व्या गुणस्थानामध्ये योग आहे, मग योग चारित्र गुणाची पर्याय आहे. योग काय आहे?
चारित्र्य गुणाचे म्हणजे निर्योगत्व गुणाची योग पर्याय आहे. मग तिथे वचनयोग आणि काययोग चालू आहे. अरेंतामध्ये वचनयोग आणि काययोग चालू आहे. मी बोलतो तर वचनयोग चालू आहे की नाही, बसला तर काययोग आहे की नाही, आहे. तसं आर्यन भगवान समवचनात बसलेले आहेत. एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रामध्ये विहार करतात आणि दिव्यधुनी फिरते. मग आश्रवाची कारणं काय सांगितले? पुण्याचरणी पापाचरणी काय सूत्र दिलं आचार्यांनी? मन वचन कायाचं परिस्पंदनाचं निमित्त घेऊन आत्म्याच्या प्रदेशामध्ये जे कंपन होतं त्या कंपनाच्या द्वारे कर्म येतात. मग आर्यंताला योग आहे, त्यांच्या आत्म्याचं परिस्पंदन चालू आहे. परिस्पंदन चालू आहे म्हणून त्यांना 7 वेदनीय कर्माचा बंध होतो. पण जोपर्यंत बंद आहे तोपर्यंत अशुद्धी आहे. बंधाची कारणं किती सांगितले उमास्वामीने 8व्या अध्यायामध्ये? 5 कारणं सांगितले. कोणची? मिथ्यात्ववृत्ती प्रमाद कशा योग बंध हेत्वाहा. जीव झाला पक्ष, मिथ्यात्ववृत्ती प्रमाद कशा योग हे झाले परिणाम साधन आणि बंध झाला साध्य. किती? 5 कारण आहेत ना. मग आर्यंतावरती कितवं कारण आहे? 5वं योग आहे. योग आहे तोवर बंद आहे की नाही? मग बंद आहे तोपर्यंत पूर्ण शुद्धी नाही. म्हणून तिथे 4 ते 14 गुणस्थानामध्ये गुणस्थानाच्या अपेक्षेने चारित्राच्या अपेक्षेने तिथे पूर्ण शुद्धी नाही. पण 25 कशा गेलेत? ज्ञान पूर्ण आहे आणि क्षायिक सम्यक दर्शन आहे. या अपेक्षेने जरी पूर्णता असली तरी त्या आत्म्याला कर्माचा बंध होत आहे. तोपर्यंत तो आत्मा पूर्ण शुद्ध नाही. आणि 14व्या गुणस्थानाच्या अंतसमयाला सत्तेतले कर्म सगळे निघून जातात आणि नवीन कर्म येण्याचं बंद होतं. तेव्हा जीवाला मोक्ष होतो. तेव्हा तो जीव गुणस्थानाच्या अतीत झाला. म्हणजे संसारामध्ये 14 गुणस्थान आहेत, मोक्षामध्ये गुणस्थान नाहीत. आलं का लक्षात? अध्ययन करत जीवनामध्ये पुढच्या भावामध्ये आपल्याला शिकायलाच नको कोणाकडून, एवढं या भावातून घेऊन जावा. काय भावना करायची? धरसेन आचार्य आणि पुष्पदंत आचार्य. धरसेन आचार्य, पुष्पदंत भूतबली यांची कशी सभा होती प्रदीप? सांगणाऱ्यापाशी शास्त्र नव्हते आणि ऐकणाऱ्यापाशी शास्त्र नव्हते. अशी माझी पुढची सभा असावं. हे पण अवलंबन आहे, डोळ्याचं अवलंबन, प्रकाशाचं अवलंबन, शास्त्राचं अवलंबन. म्हणजे एवढं या भावातून शिकून जावा की भव अनुगामिनी सम्यक दर्शन ज्ञान चारित्रासहित जावा. तर का होऊन जाईल आपल्यास? म्हणजे कुठं आता कशी लावायची नाही, एक एक समजून घ्या थोडं थोडं. म्हणून ठिचून बसा. संसार करायचा असेल तर किती घरात भांडणं झाले, तंटे झाले तरी काय करतो? टिचून बसतो घरामध्ये. तसे ते एका ठिकाणी टिचून बसा. भलेही पहिल्यांदा डोक्यावरनं जाऊ दे. डोक्यावरनं जाता जाता ते थोडे डोक्यात शिरतात आणि डोक्यात शिरले की नाकातून सर्दी तर तोंडात तसं बाहेर येते. आम्ही छत्रीच घेऊन बसलो तर पावसात पहिल्यांदा कठीण झालं. हे 7 नंबर चार्ट मला महाराजांनी 100 वेळा सांगितलं, समजतच नव्हतं काही. मला ठीक आहे. अभेदवृत्ती, अभेदोपचार, भेदोपचार, भेदवृत्ती. गुणाकडून द्रव्य दाखवणे, पर्यायाकडून द्रव्य दाखवणं, एक गुण दाखवणे, एक पर्याय दाखवणे. एवढंच बस. एवढंच समजलं, बाकी काही समजलं नव्हतं.
मग महाराज गेले, माताजीने केलं, भिशीकर पंडितजीने केले. मग शेवटी मला भाऊसाहेबांनी बसवलं, पंडितजी आता तुम्ही बसा. मग ते सांगताना परत मला सगळा चाड खोलला की काही नसताना सुद्धा प्रयत्न करत राहावा. मग ती प्रत्येक गाथेमध्ये कुठं कसं बसवायचं या पद्धतीने सतत लावत गेलं तर आपल्याला आपोआप आहे. आणि आपण जीव आहोत, आपल्याला पर्यायामध्ये केवळ ज्ञान प्राप्त होऊ शकतं. तर हे तर क्षोभक्षम ज्ञान अल्प आहे, जे माझ्या ज्ञानाला काहीही कठीण नाही. आपल्या डिक्शनरीमध्ये नाही शब्द पाहिजे ठेवायचा नाही. महाराजांनी विचारलं हे जमतंय का? जमतंय. नाही शब्द डिक्शनरीमध्ये ठेवू नका. एकदा नाही डिक्शनरी शब्द आला किंवा पुढे आपण जातच नाही. धवलाचं अध्ययन करायचं होतं मला, थोडंच वाचन झालं, जास्त काय नाही. महाराजांचं मला धवला समजेल का? समजतं. म्हणजे आपण जीव केवळ ज्ञान स्वभाव का समजणार? वाचायला सुरुवात केलं, वाचू लागलं. मिलमध्ये कामाला होतं. सुट्टी दिवशी एकासन करून 1:15 वाजता महाराजपाशी येणार. जेवढे आठवड्यात वाचलेले प्रश्न होते त्या सगळ्या शंकाचं समाधान 1:30 ते 3 पर्यंत करून घेत होतो. परत 3 ते 4 महाराजांचं प्रवचन, परत 4 नंतर परत शंकाचं समाधान. हे धवलाचे 16 भाग, जय धवलाचे 2 भाग. महाराजांनी रस्ता पूर्ण केला शंका समाधान. मग त्याच्यानंतर जय धवलाचे 14 भाग आणि महाबंधाचा मी तर स्वतः एकटं वाचले पण नाही. प्रयत्न करत राहावा, आपोआप ज्ञान अंतरंगातून प्रगट होत जातं. म्हणून असं इथे तिने सांगतात की मला त्या ठिकाणी म्हणजे अरिहंताच्या पैकीने ते कार्य परमात्मा, कारण परमात्मा आणि अभेद वृत्तीने आपला कारण परमात्मा, त्याचं स्वरूप काय आहे हे या ठिकाणी शिष्याने प्रश्न विचारला, सांगितलं. व चिदानंद शुद्ध स्वभाव परमात्मा हा कसा? तर आपला चित म्हणजे चैतन्य, आनंद म्हणजे ज्ञान आनंद स्वभाव स्वरूप हा माझा कारण परमात्मा कसा आहे? भय मैथुन परिग्रह के भेदरूप संज्ञाओं आदि समस्त विभाव से रहित तथा वितराग निर्विकल्प समाधि के बल पर निज स्वभाव से उत्पन्न हुए परमानंद सुखामृत से संतुष्ट हुआ है हृदय जिनका, ऐसे निकट संसारी जीव के चतुर्गति का भ्रमण दूर करने वाला है, जन्म जरा मरण रूप दुख का नाशक है तथा वह परमात्मा निज स्वरूप परम समाधि में लीन महामुनियों को निर्वाण का देने वाला है, वही सब प्रकार से उपादेय है, ध्यान करने योग्य है। ऐसा परमात्मा का स्वरूप आपके प्रसाद से मैं सुनना चाहता हूँ, इसलिए कृपा कर आप कहिए। इस प्रकार प्रभाकर भट्ट ने योगींद्र देव से विनती की है. का सांगितलं? चैतन्य ज्ञान मात्र एक स्वरूप आत्म्याचा स्वभाव आहे. अभेद वृत्ती सांगितली. आपल्या अपेक्षेने काय आहे? अभेद वृत्ती आहे. आहार, भय, मैथुन आणि परिग्रह हे 4 काय आहेत? संज्ञा आहेत. कोणत्या गुणाच्या पर्याय आहेत? चारित्र गुणाच्या. हे कुठे येणार? चार्टमध्ये कुठे येणार? अशुद्ध ट मध्ये येणार. ट मध्ये ट आहे ना, ट ड ठ ट विवाह परिणाम आहेत ना, रागद्वेषादी परिणाम त्याचे आहार भय मैथुनाचे परिणाम आहेत. ते विवाह रहित. मग हे माझ्या आत्म्याचा म्हणजे अभेद वृत्तीमध्ये ट नाही. काय? अभेद वृत्तीमध्ये हे माझे परिणाम नाहीत, म्हणजे हा स्वभाव नाही. आता परिग्रहामध्ये 2 प्रकारचा परिग्रह.
अंतरंग परिग्रह परिणामचे भाव आणि बहिरंगामध्ये परिग्रहाचा सद्भाव. मग अंतरंगामध्ये परिग्रहाचे परिणाम हे ट मध्ये आले आणि परिग्रहाच्या परिणामाला निमित्त करून बहिरंगातली वस्तू आहे ती उपचारित अर्थभूत वर्णेमध्ये येणार. कुठे येणार? परिणाम आपले झाले ट मध्ये आणि जे बहिरंगातली वस्तू आहे परिग्रहाची ती अर्थभूत वर्णेमध्ये उपचारित अर्थभूत वर्णेमध्ये परिग्रह येणार. कोणता येणार? स्त्री, कुटुंब, परिवार, धन, धान्य, संपत्ती आदी जेवढे काही असेल ते बहिरंग परिग्रह त्यामध्ये गर्भित होणार. जी शब्द आहेत त्या शब्दातून तुम्हाला न्याय काढावा लागणार आहेत वारंवार. मग असा माझा कसा आहे? स्वभावाने रहित आहे. हे कारण काय दिलं? साध्य सिद्ध काय करायचं आहे? परमात्मा म्हणजे ग अभेदवृत्ती हे साध्य सिद्ध करायचं आहे. आणि कारण काय दिलं? जे ट आहे ट ग मध्ये नाही. कोण नाही? ट ग मध्ये नाही म्हणून मी शुद्ध आहे. ग मध्ये उपचारित ढ आणि त नाही त्याच्यामध्ये म्हणून मी शुद्ध आहे. जे मी त्रिकालवर्ती शुद्ध स्वरूप शुद्ध निश्चयने माझ्यामध्ये हे नाहीतच हे पहिले श्रद्धान करा, ज्ञान करा, निर्णय करा. आपण ज्ञानाला जाणायला तयार नाही, श्रद्धान करायला तयार नाही. काय झालं मग? आपल्याला काय दिसतं? प्रदीप राग, द्वेष, मोह, क्रोध कसे आहे, खाणे, कपडे, पिणे हे सगळं दिसतं. मग हे सगळे आपल्याला अशुद्धी दिसते का शुद्धी दिसते? प्रगट दिसते का आपल्याला? अशुद्धी दिसते की नाही? रागादी विवाह परिणाम. मग जे दिसतात त्यालाच आपला स्वभाव मानून बसलो. हीच विपरीतता आहे. का सांगितलं? जे दिसतात त्याला स्वभाव मानलं याचंच नाव मिथ्यात्व आहे. सिनेमा पडद्यावर सिनेमामध्ये थिएटरमध्ये सिनेमा पाहायला गेलो, पडद्यावरती दृश्य दिसते का नाही? आता पडद्यावरती दृश्य दिसतं तर पडद्याला कसं म्हणून बसला अज्ञानी? पडदा रंगी बेरंगी आहे. पडदा रंगी बेरंगी आहे का? पांढरा स्वच्छ पडदा आहे. त्या स्वच्छ पडद्यावरती फिल्म चालत आहे. फिल्म रंगी बेरंगी असले तरी सुद्धा पडदा तिथे शुद्ध निर्मल तशाचा तसाच आहे. जिथे रंगीबेरंगी चालणारे पडद्यावरचे दृश्य तुम्हाला रंगीबेरंगी पडद्याची सिद्धी करत नाही, निर्मल पांढऱ्या पडद्याची सिद्धी करतात. तसे रागादी विकारी भाव तुम्हाला रागादी विकारी भावाची सिद्धी करत नाही. तुमच्या आत्म्याच्या स्वभावामध्ये रागादी विकारी भाव नाहीतच. असताना नाही म्हणून स्वीकार करा. गेल्यानंतर राग गेल्यानंतर नाही कोण पण सिद्ध करेल. पण पर्यायामध्ये राग द्वेषाने परिणत असताना सुद्धा हे राग द्वेषादी परिणाम माझ्यामध्ये होत असताना माझे नाहीत. हे श्रद्धा ज्ञान करायला हिंमत लागते. पेपरचे उदाहरण घ्या. हां नाही हां माझे नाही म्हटले तर निघून जाते. आणि पण माझे सर्वताच नाही म्हणून त्याला करत बसला तर त्याला माझे स्वीकार करा. पण क्षणिकाला त्रिकालवरती स्वभाव मानून बसलो तेव्हा ती चूक आहे. पण पर्यायामध्ये माझेच आहेत, मला घालवायचे हे पण लक्ष ठेवा. समजा एखादे पिता आहेत, त्यांना एकच कन्या आहे, मुलगा नाही. मग त्यांनी आट काय ठेवली? आमच्या मुलीचा विवाह करा तर घर जावाई व्हायला पाहिजे. माझं एकाला 3-4 एका पिढीला 3-4 मुलं होते. एका मुलाला तुम्ही घर जावाई व्हा. तो घर जावाई झाला. तर दुकान कोणाचं चालवतो?
कमाई कोणाची करतो आणि मानतो कोणाचं? तसे हे कर्माच्या उद्यात होणारे परिणाम माझे नाही, लक्षात ठेवा म्हणतात आचार्य. भले होतात माझ्यामध्ये, पण ते काय ते कर्म सापेक्ष आहेत. कुठे आहेत? कर्माच्या उद्यामध्ये होणारे परिणाम माझे नाहीत. जी तुम्ही क्रोधादी कशाने परिणत असताना त्यावेळेला तुम्हाला श्रद्धान करायचं आहे, नसताना नाही. टाईम झाला तर एक नुसती गाथा वाचून दाखवतो तुम्हाला, जी आचार्यांनी आपल्याला एवढं स्पष्ट करून दिलेलं आहे. जी तुम्ही ज्या वेळेला त्या परिणामाने परिणत आहात त्यावेळेला तुम्हाला सांगायचं आहे तुमच्यामध्ये ते नाहीत. एकशे 81 नंबर गाथा आहे समय 4मध्ये. मी जे काही गाथा सांगतो घरी तुम्हाला वेळ मिळाला तर डोळ्यांनी बघा प्रत्यक्ष, आणि ऐकण्यामध्ये आणि डोळ्यामध्ये फरक असतो. का सांगितलं? गाथा सांगतात. ओ गो ओ गो कोहा दिसू नक्की ओ ओ गो कोहो को चेवही ओ गो नक्की खलु कोहो. गातार सांगतात की उपयोगामध्ये उपयोग आहे, क्रोधादीमध्ये उपयोग नाही. उपयोगामध्ये उपयोग आहे आणि क्रोधादीमध्ये उपयोग नाही. क्रोधादीमध्ये क्रोधादीच आहेत, क्रोधादीमध्ये उपयोग नाही. का सांगितलं? क्रोध रूपाने परिणत असताना तुमचा आत्म्याचा उपयोग स्वभाव आहे, त्या उपयोग स्वभावामध्ये क्रोध नाही आणि क्रोधामध्ये उपयोग नाही. मान्य करताल का? हे आचार्य सांगतात. तुम्ही विवाह रूपाने परिणत असताना तुमचा स्वभाव तिथे शुद्ध आहे. आपल्याला क्रोध आला, मग क्रोध क्रोधाला जाणतो का नाही? प्रदीप, क्रोध क्रोधाला जाणतो का? नाही. क्रोध उपयोगाला जाणतो का? मग उपयोग का करतो? क्रोधाला जाणतो. आणि उपयोग उपयोगाला पण जाणतो आणि उपयोग क्रोधाला जाणतो. मग उपयोग क्रोधाला जाणत असताना उपयोग क्रोधरूप झाला का? हे सांगायचं आचार्य. म्हणजे तुमच्यामध्ये विवाह परिणती असताना सुद्धा उपयोग लक्षण जो तुमचा स्वभाव आहे त्याच्यात क्रोध नाहीच. कर्माच्या निमित्ताने माझ्यामध्ये झाले म्हणून अशुद्ध निश्चयनाने ते माझे भाव आहेत. परमशुद्ध निश्चयनाने माझा स्वभाव नाही, पण अशुद्ध निश्चयनाने ते माझेच परिणाम आहेत. आणि माझे परिणाम आहे मानलं तर त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करू, आणि सर्वथा कर्माचेच मानून बसले तर ती प्रत्येक ठिकाणी नय बराबर लावला. तर या काय काय ग अभेद वृत्तीमध्ये ग अभेद वृत्ती आणि ग अभेद वृत्तीमध्ये ट नाही. उपयोगामध्ये उपयोगात क्रोध परिणाम नाही, आणि ट मध्ये ट आणि ट मध्ये ग नाही. ते आचार्य प्रत्येक ठिकाणी सगळ्या ठिकाणी नय लिहित नाहीत. एका ठिकाणी नय शिकून घ्या आणि सर्व ठिकाणी शब्दामधून तुम्हाला तिथे नय यथाशक्ती लावायचे आहे. हो, बाकी चर्चा उद्या. पर्यायगत स्वभाव, क्षणिक स्वभाव, अशुद्ध निश्चयने भावकर्म ते माझेच आहेत. आणि सर्व कर्माचे म्हणले तर मग तुम्हाला त्या सोडण्याचा प्रयत्न करावा लागणार नाही. अशुद्ध निश्चयने भावकर्म माझे आहे, पण परमशुद्ध निश्चयने तो स्वभाव नाही. हो. निष्कषाय करो निज शुद्धात्मा द्रव्य आहे. निराग स्वरूप आहे. नो
कशाय रहित आहे. कर्म, द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्म, रहित, शुद्ध उपयोग मात्र, शुद्ध स्वरूप आहे. गुणभेद पर्याय भेदाने रहित आहे. अनादि अनिधन, उपयोग मात्र, शुद्ध स्वरूप आहे. निर्मल, केवल दर्शन, केवल ज्ञान मात्र, शुद्धात्म स्वरूप आहे. ज्ञाता द्रष्टा मात्र, अभेद एकाकार, शुद्ध स्वरूप आहे. ओम शांति शांति शांति. विसर्ज. नमो अर्यन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवताहुनं, नमो अर्यन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवताहुनं, नमो अर्यन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवताहुनं. ओम विसर्जन. ते जाणते तुझे लोकालो, तो आणि मस्तक नमो सदा देतो दो. देव गजोर हंतनित गुरुते निर्ग्रह, दया धर्म पालो सदा येई मुक्तिका पण. सिद्धांत शास्त्र की जय, जिनवाणी माता की जय, चौसो भगवान की जय, अनंतानंत सिद्ध परमेटी भगवान की जय, आचार्य श्री योगेंद्र देव विरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ की जय, आचार्य श्री शांति सागर महाराज परम पूज्य मुनि श्री वीर सागर महाराज की जय, 3 करोड़ करोड़ मुनिराज की जय, आदिनाथ भगवान की जय, शुद्धात्मा तत्व की जय.